इन्फर्टिलिटीची व्याख्या जी आलेली आहे त्यामध्ये 1 वर्ष जे नॉर्मल कपल आहे ते एकत्र राहून किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करून सुद्धा जर गर्भधारणा नाही झाली तर आपण त्यांना वंध्यत्व ह्या कॅटेगरीमध्ये घेतो. तर ह्यामध्ये आयुर्वेदात खूप छान डिस्क्रिप्शन आलेलं आहे की ज्यामध्ये जी पुनरुत्पादनाची क्रिया आहे त्याविषयी एक खूप साध्या उदाहरणाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. एखादी शेतीमध्ये आपल्याला नवीन काहीतरी लागवड करायची तर त्यावेळी जसं आपण 4 गोष्टींचा विचार करतो म्हणजे कुठल्या तर ऋतू म्हणजे हवामान जे काय आहे ते. दुसरा भाग येतो तो म्हणजे क्षेत्र म्हणजे जी जमीन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही धान्य आहे ते पेरायचं आहे किंवा उगवायचं आहे. तिसरं आहे अंबू म्हणजे पाणी म्हणजे खत पाणी म्हणा किंवा पाऊस. आणि चौथा आहे जे आहे बीज म्हणजे जे बी आपण उगवणार आहे ते. तर ह्याचाच विचार आपल्या शरीराच्या भावाने सुद्धा आपल्याला करता येतो.